अगं प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये दैवी रूप असतं. तिने तिचा वापर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केला ना तर तिच्यासारखी देवी कोणीच नाही. आणि आपल्या पृथ्वी तलावर स्त्रीला तर लक्ष्मी मानलं जातं. मग तेच म्हणतात ना, जय सीता मैया की जय सीता मैया की जय. जय. अरे तुम्ही काय करता इकडं? आम्ही त्या श्वेत आम्ही ना असंच आपलं नाही हो, मी आपला सहज आपला पाय मोकळे करायला आलो. मारामारी करून दमला असाल ना? नाही कुठे, नाही तसं नाही आहे. मी एकदम सभ्य खूप. तू मारामारी केलीस? अरे गपरे, ह्या मामावर तर माझा विश्वासच नाही. आपला भावड्या ना कोणाशीच कधी भांडत नाही. भांगळ करत नाही. हा एकच असा समजदार मुलगा आहे अख्ख्या शिंदे चाळीत. हा समजदार आहे, समजून घेतो सगळ्यांना. हाच एक समजून घेतो. इकडे पण ही सुधारणा कधीपासून झाली बावड्यामध्ये? हाच एक सुधारणा मला फोन घ्या. कविता होती ना, कविता, आम्ही तिच्याकडे पाहायचो ना तर आम्हाला खूप मारायचा. आणि तिच्या लग्नातही नाही आला तो. म्हणून मग मी आणि सोन्या लाडू घेऊन आलेलो. बस ना आवड्यासाठी. पुरे ना खरंच नको. मला खोटं बोललं ना तर खूप संताप येतो. म्हणजे हे सगळे खोटं बोलताय? हा माग पुढं खोटं बोलून कसं आहे माहितीये ना, हा सागऱ्या वगैरे आहे ना असे खोटं बोलतात, काहीतरी असं फेकतात, मग नंतर मी चांगलीच त्यांची फेकतो. असं होतं. म्हणजे सगळं फेकलं तुम्ही. मला हे म्हणायचंय तुम्ही खोटं बोललात का? आधी मला तुमचे नाव सांगा तर. थांब रे, थांब सांगतो. हा सोन्या, हा सागर, हा बावड्या. नावं सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे तुमची. स्वतःची नावं स्वतःने सांगायची, दुसऱ्यांकडून बोलायला लावायचं. एक मिनिट. माझं नाव हवेश. प्रेमाने मला लोक भावड्या म्हणतात. बा तुला यांची ओळख झालीच असेल. मग तू त्यांना कोणत्या नावाने हाक मारशील? सोने दादा, सागर दादा आणि भावेश दादा. बाय. दादा म्हणाली मला पण दादा म्हणाली. हवेश, ती जे काही बोललं असेल ना तिचं तुला वाईट वाटलं असेल. पण तुला माहितीये, जी आपल्याला जन्म देणारी तिला आपण कोणतं नातं देतो? जगातील सर्वश्रेष्ठ नातं म्हणजे आईचं नातं. बहिणीला बहिणीचं नातं. अरे असंच आपण चाळीतल्या लोकांना सगळ्या सोन्यांची नातं दिली तर का नाही आपली मनं जुळणार? हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण ही नाती समजू, एकमेकांना व्यवस्थित समजून घेऊ. अरे बाहेरच्या लोकांनी आपल्या आया बहिणींकडे असं चुकीच्या लक्षणे बघितलंच नाही पाहिजे. अरे या चाईचं तुम्हाला रक्षण केलं पाहिजे. चाईतल्या आपल्या आया बहिणींवर बायांच्या कुणाकडूनही अत्याचार होता कामा नये, याकडे तुम्ही लक्ष द्या. हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही आपली जवळची नाती बाळगाल. चाळीतल्या लोकांना मित्र मैत्रीण अशी नातं दिले तर कसं काय होईल? आई बहीण या नात्याने त्यांच्याशी नाती ठेवा, मगच तुम्ही हे करू शकता. आणि या चाळीवर लक्ष ठेवण्याचं काम तुमचं आहे. अरे अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझ्या बोलण्यावर नीट लक्ष दे आणि त्याच्यावर विचार कर. तुझ्या फायद्याचं ठरेल. जय श्रीराम.
अरे अरे काय रे बावड्या, काय एवढा अर्जंट बोलवलं तू? अरे सगळी गडबड झाली आहे रे. तो सागऱ्या कुठे आहे? आतापर्यंत यायला पाहिजे होता, अजून कसा आला नाही हा सागऱ्या? हा बघ, हा आला. अरे काय सांगू रे, मारुती मामा आहे ना, मारुती मामा त्यांनी मला दांबून ठेवलेलं. आणि हे काय एवढा तुझ्या पायाला काय मेहंदी लावली होती? एवढा उशीर झालाय काय? किती उशीर करायचा तो? हाय सागऱ्या तू पण. हा मारुती मामा आहे ना, आल्यापासून आहे ना खूप काही घडतच आहे. त्याला आहे ना काहीतरी केलं पाहिजे. बावड्या तुला काय म्हणायचंय सांग तरी. हे बघ, गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. काय बोलायचं आता? अरे झालं काय सांगशील तरी. अरे कोणी वाचली गीता? ओ सॉरी आय मीन कोणी वाचवलं गीताला? अरे म्हणजे ती तुला दादा तर नाही म्हणणार ना? अरे सोन्या, भावड्याला दादा नको म्हणू दे, आपल्याला म्हटलं तर चालेल. कशी वाटली आयडिया? तुला झालं काय रे सागऱ्या, काय बोलतोस, काय करतोस? इंग्रजी मीडियम ना, आणि शिक्षण तुझं 4थी पास. बरोबर. मग ते असंच होणार. अरे बाबा ही म्हण आहे, म्हण. काय? कोणती म्हण? अरे गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता, ही म्हण आहे. त्याला वाटलं आता ती गीता कोण, याला असंच वाटणार. काय रे, कोणती गीता? हे भगवान, तुला तर तसंच वाटणार. तू डब्बूतला ढ आहे, ढ. तर काय? खरंच नाही तर काय. बरं जाऊ दे, काय म्हणायचं होतं तुला? अरे मला हेच म्हणायचं होतं की काल तो आम्हाला अमित भेटला होता हा. आणि तो मला सांगत होता तुम्ही स्वच्छता मोहीम वगैरे काहीतरी केली आहे. हो म्हणायचं. बरोबर आहे, हो हो म्हणायचं. म्हणायचं काय हो म्हणायचं? अरे आपल्या चाळीमध्ये काय आहे की नाही इज्जत? अरे लोक सगळी चाळीतली हसत होती आणि आपण सगळा कचरा काढत होतो तिथे. अरे बावड्या हसणारच यार, आपण गुन्हा केला होता ना. आणि बरं गुन्हा केला होता म्हणजे आपण तो कचरा केला होता ना, तो आपण कचरा साफ केला, त्यात काय एवढं? पण तूच बोललेला ना की आपण सगळा परिसर साफ करायचा. आता काय झालं? अरे मलाच नाही माहिती असं का घडलं ते. अरे पण सुरुवात तूच केली होती ना, तुझ्यामुळे आम्हाला हातात खराटा घ्यायला लागला. अरे तेच मी म्हणतोय, हे का घडलं ते मला कळतच नाहीये. अरे तुला काय कळलं नाही? मी सांगतो तुला काय कळलं नाही ते. अहो मामा, त्या दिवशी ते कचरा वगैरे काढणं हे आम्हाला काही कळत नाही. असं कसं घडलं? अरे काय घडलं? तेच कचरा वचरा काढायचं. मग हे बघ, ही चूक तुमची ना, ही चूक तुम्हीच निस्तरायची. अहो पण कचरा आम्ही केलाच नाहीये, इतरांनी पण कचरा केलेला आहे आणि शिक्षा आम्हीच का भोगायची? अरे शिक्षा कोणी केली रे? तुमची तुम्हीच ना. अरे तुम्ही कचरा उचलला, पण ज्याने कचरा टाकलाय त्यालाही त्याची लाज वाटेल ना. अरे त्यांनी कचरा टाकला, तो तुम्ही उचलून कचरा कुंडीत टाकला, ते चांगलंच काम केलं ना. मामा, मागच्या वेळी पण तुम्ही खूप लेक्चर दिलं आणि आताही तुम्ही लेक्चर देताय. आम्हाला नाही पटत, नाही पटत. हो नाहीतर काय, शाळेत सुद्धा लेक्चर, कॉलेजमध्ये पण लेक्चर आणि घराकडेही लेक्चर. हो. अरे मुलांनो, हे लेक्चर नव्हे रे, अकलेचे थोडे बोल आहेत, बाकी काही नाही. चला येतो मी. जय श्रीराम. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.